नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना व तसेच मुलींना पिठाची गिरणी व शिलाई मशीन शासनातर्फे अनुदान स्वरूपात मिळणार आहे। तर यासाठीची अर्ज कसा करायचा व तसेच कागदपत्रे काय लागतील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, दिनांक 8/2/2024 चा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व ग्रामीण भागासाठी असणार आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयास सादर करण्याबाबत आहे। त्यामध्ये उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 च्या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना DBTद्वारे राबवण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी शर्तीनुसार दिनांक 9/2/2024 ते 22/2/2024 या कालावधीसाठी अर्ज घ्यायचे आहे। योजनांचे नाव खालीलप्रमाणे आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवणे, 2 ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे। या योजनाशी संबंधित अटी व शर्ती मान्य केल्याच्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांनी या संदर्भातील अर्ज खालीलप्रमाणे जोडायचा आहे, ज्यामध्ये सर्वात प्रथम हा अर्ज आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकद्वारे डाउनलोड करून भरून आपल्या कार्यालयात सादर करायचा आहे। ज्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला वरच्या साईडला लाभार्थीचा फोटो, पासपोर्ट फोटो चिटकायचा आहे व त्यानंतर अर्जदार महिला किंवा मुलीचे पूर्ण नाव लिहायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव लिहायचे आहे किंवा मुलगी असल्यास ते नाव ऑप्शन सोडून द्यायचे आहे। त्यानंतर तिसरं वडिलांचे किंवा पतीचे पूर्ण नाव लिहायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर राहण्याचे ठिकाण, मुक्काम, पोस्ट, त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समितीचे नाव लिहायचे आहे। त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर वय टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदार अपंग, शेतकरी, आत्महत्याग्रस्त, विधवा, दारिद्र्य रेषेखालील असल्यास होय करायचं आहे, नसल्यास हा मुद्दा सोडून द्यायचा आहे किंवा नाही करायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या बँकेचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे। त्यानंतर 11व्या पॉईंटमध्ये बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर प्रतिज्ञापत्रामध्ये यानंतर आपले नाव टाकायचे आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केला आहे। अर्जासोबत दिलेली माहिती खरी आहे, चुकीची असल्यास मी व माझे कुटुंब त्यास सर्वस्वी जबाबदार राहील। तसेच या व्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेतलेला नाही व घेणार नाही याची मी ग्वाही देते। इतर शासकीय योजनेचा मागील 5 वर्षात लाभ घेतल्याचे आढळल्यास सदर आर्थिक सहाय्य परत केले जाईल। मला याची जाणीव आहे व नियमानुसार होणाऱ्या कारवाईस मी स्वतः जबाबदार राहील। तसेच अर्जातील अटी व शर्ती मी समजून घेतल्या आहेत व त्या सर्व मला मान्य आहेत। अशा प्रकारे इथं आपल्याला अर्जदाराची सही करायची आहे आणि नाव लिहायचे आहे। त्यानंतर इथं खाली आपल्याला इथं आपले नाव टाकून ग्रामसेवकाची सही व शिक्का घ्यायचा आहे व त्यानंतर इथं आपले नाव टाकून आपल्याला विस्तार अधिकारी, पंचायत समितीचा सही शिक्का घ्यायचा आहे। त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याचा सही शिक्का घ्यायचा आहे। त्यानंतर खालीलप्रमाणे ह्या शर्ती व अटी आहेत, ज्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000च्या आसपास असावे। त्यानंतर अर्जदार हे ग्रामीण भागातील असावी व तिचे वय 17 ते 45 असावे। सर्व अटी व शर्ती आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, ज्यामध्ये अर्जदार यांचा वयाचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच TCचे झेरॉक्स लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशन कार्ड झेरॉक्स जोडायचे आहे। त्यानंतर अर्जदार शेतकरी, आत्महत्याग्रस्त किंवा अपंग, विधवा, दारिद्र्य रेषेखाली असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडायचे आहे। त्यानंतर आधार कार्ड जोडायचे आहे। त्यानंतर बँक बचत खात्याचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत म्हणजेच पासबुकचे पहिल्या पानाचे झेरॉक्स आपल्याला काढून
त्यामध्ये जोडायचे आहे, ज्यामध्ये IFC कोड स्पष्ट दिसला पाहिजे। त्यानंतर इलेक्ट्रिक बिल म्हणजेच वीज बिल आपल्याला लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरून इथं खाली आपली सही करून बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आपल्याला सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अतिशय माहितीपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।